अरे बापरे 10 वाजले. अरे उठ, अरे उठ ना. वाजले किती बघ, किती उशीर झालाय. अरे टाइमपास नको. अंघोळीला पाणी काढले, पटकन आंघोळ करून घे. मग लेट झाला का नुसता गोंधळ करत बसतोस तू. आई मी येतो ग. मित्रांनो काय चाललंय? काय नाही रे, तू बोल. अरे आपली कॉलेजची मॅच होती, खूप मज्जा आली. अरे वा, मग जिंकलात की टाटा फिश? अरे तू काय बोलतोस, हारला असेल. अरे मोबाईल मध्ये खेळून काय करणार, असली गेमची मजा. सोड यार, तू सांग. अरे मार मार, हेडशॉट मार. जिंकलो ना यार. मी 40 रन बनवले, समोरच्या टीमला धूम टाकलं. अरे वा, मस्त मस्त. शाळेला एक मॅच काय जिंकला, स्वतःला शाना समजायला लागला. अरे तुम्ही रोज मॅच खेळतो आणि रोज जिंकतोय. ए माहितीये मोबाईल मध्ये. हा मग काय तू स्वतः मोबाईल करतोय, तुला कसं माहित असणार, तुझ्याकडे तर मोबाईलच नाही. कवर दे. हा हे खरं आहे. अरे आपण नवीन गेम आलाय पबजी, काय सॉलिड आहे. अरे तुला पबजी खेळता येतो? कोण मी? अरे पबजी खेळायला मोबाईल पाहिजे, मोबाईल. आपले साहेब तर अभ्यास. अरे असं काय नाही रे, पण मला हा गेम खेळताच येत नाही. कसं समजणार, त्यासारखं तुझ्यासारखा भोंदू माणूस नाही लागत. त्यासाठी स्मार्टफोन आहे, स्मार्ट डोकेवाला माणूस पाहिजे. मग भोंदू कुठच्या? ए बोलू कुणाला बोलला रे? तुला बोल. तुला जाऊ दे रे, कशाला भांडताय तुम्ही लोक. मोबाईल ना. हे बघ, हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाटते. काय झालं रे? काय नाही, तू जा ना. अरे काय झालं? तू जा ना. काय? अरे असं का करतो? काय झालं, तुला कोणी काय बोललं का? काय नाही झालं. अरे मित्रांमध्ये काय भांडणं झालीत का? सगळे मित्र मला चिडवतात, माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीये. अरे तर हे नवीन काय मोबाईलचं फुल डोक्यात घेतलास? हे बघ, तू हातपाय धुवून घे, मी तुला जेवायला वाटते. चल. सगळे गाडो बोलतात मला. अरे मोबाईल म्हणून काय गाडं बोलायचं का? बघ, ते सगळं जाऊ दे, परीक्षा जवळ आली, चांगला अभ्यास कर. ओके, मग तुला मोबाईल घेऊन देते. हा, मी जेवणार सुद्धा नाही आणि परीक्षेला जाणारही नाही. मला मोबाईल पाहिजे. अरे काय लहान मुलासारखा हट्टा लावलाय? हे बघ, बाबा आले की त्यांच्याशी बोलते मी, आणि ते काय बोलतात त्यावर तुला मोबाईल आणून देते. हा, चल उठ बघू. मी परीक्षेला जाणार नाही, मला मोबाईल पाहिजे. अरे काय लहान मुलासारखं लावलायस तू? हे बघ, हातपाय धुवू आणि जेवायला वाटते मी. चुपचाप जेवून घे. बाबा आल्यावर बोलू ना काहीतरी. नरेन कुठे आहे? झोपलाय तू. झोपला? एवढ्या लवकर? जेवला की नाही? अहो नाही जेवला. क्लासमधून आल्यापासून नुसता चिडचिड करतोय. का? मला म्हणतो की मोबाईलच पाहिजे म्हणून. मोबाईल हवाय त्याला? हो. अगं पण आता परीक्षा तोंडावर आल्यात आणि ह्या वेळेस त्याला मोबाईल हवाय. अहो मी त्याला खूप समजवलं, तर म्हणतो की माझ्या सगळ्या मित्रांकडे मोबाईल आहेत, माझ्याकडेच नाहीये म्हणून.
जोपर्यंत मला मोबाईल देणार नाही तोपर्यंत मी जेवणार पण नाही आणि परीक्षा सुद्धा देणार नाही असा हट्ट करतोय तो. हट्ट करेल नाही तर काय करेल? हे सगळे तुझे लाड आहेत. अहो आता मी काय लाडून ठेवलंय? हे बघा माझं असं म्हणणं आहे, तो आता आपला एकुलता एक मुलगा आहे, जाऊ दे देऊन टाका त्याला मोबाईल. त्याचा हट्ट आपण नाही पुरवणार नाही तर कोण पुरवणार? अगं पण या मोबाईल मुळे त्याच्या परीक्षेवर किती परिणाम होणार आहेत कळतं का तुला? हो काही होणार नाही. हे बघा आपला मुलगा खूप हुशार आहे आणि कदाचित त्याला अभ्यासासाठी हवा असेल तर मोबाईल. तीच हुशारी आपल्याला भारी पडणार आहे मोबाईल घेतल्यावर. जाऊ दे हो, त्याला एक मोबाईल देऊया आपण. अगं पण हे बघा तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. काय करतो रे बावळट कुठचा? चल काय मोबाईल घेतला म्हणून का तुला गेम हरलो मी. याच्यात तुला लायकी आहे का? याला फायदा का रे? मला स्क्वॉड म्हणतो बाहेर काढणार. चल उठ ना, आता ये ना खेळायला पबजी. आज तर तुला चिकन डिनर पण देतो. हे बघ, हे उठ. हे गाडी आली. रुक रुक, मारो. हे बरोबर. अरे मिशन कंप्लीट होणार आपलं. हे उठ ना. शल्य दाटते उरी पाहुनी कर्माचा हा खेळ, मीच घडविला चालविला मी जीवन मृत्यूचा हा खेळ. मोबाईलमधल्या गेमिंग झोनने मुलांच्या मनावर गारूड केलंय. मुलं पबजी गेमच्या व्यसनाधीन झाले. पबजी गेममध्ये एकच टार्गेट असतं, ते म्हणजे स्वतः जिवंत राहून इतरांना मारायचं. मग सगळ्यांना मारून जिवंत राहणाऱ्या पबजी प्रेमींच्या जीवनात खरंच माणूस पण शिल्लक राहील? त्याची विचारसरणीच निगेटिव्ह होऊन जाते. त्याचा परिणाम त्याच्या जीवनावर होतो. पबजी खेळून मुलांचं मानसिक संतुलन बिघडत असेल तर ते समाजासाठी घातक आहे. मुलांचं आयुष्य मोबाईलमधल्या गेमने उद्ध्वस्त होत असेल तर ते प्रत्येक पालकानं रोखलंच पाहिजे. या मानवनिर्मित मोबाईलने माणसावर नियंत्रण मिळवण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. ही गोष्ट, हे चित्र, ही मानसिकता पाहिल्यानंतर एक प्रश्न प्रत्येक पालकाला पडला पाहिजे. शालेय विद्यार्थ्याच्या हातात मोबाईल, खरंच याची गरज आहे?